शासकीय परिवहन कायद्यानुसार 15 वर्षापेक्षा जुनी वाहनं चालवणं बेकायदेशीर मानलं जातं. त्यासाठी दंडही ठरवण्यात आलाय. मात्र अशी जुनी वाहनं रिपासिंग करून आपण रस्त्यावर चालवू शकतो. जर तुमचं वाहन फिटनेसच्या दृष्टीनं योग्य असेल तर तुम्ही त्या वाहनाचं रिपासिंग करू शकता. यामध्ये वाहनाची पडताळणी होते. त्यानंतर तुम्ही तुमच्या वाहनाचं 5 वर्षांसाठी नूतनीकरण करू शकता. मात्र रिपासिंगसाठी कोल्हापूर प्रादेशिक परिवहन कार्यालयात होणारी वाहनधारकांची अडवणूक सध्या चर्चेचा विषय बनली आहे. 15 वर्ष जुन्या वाहनांच्या रिपासिंगमधून शासनाला कोट्यवधींचा महसूल मिळत असतो. दररोज 50हून अधिक चारचाकी आणि दुचाकी वाहनं रिपासिंगसाठी येत असतात. चारचाकी आणि दुचाकीसाठी 6,500 रुपये शासकीय फी भरावी लागते. तर ग्रीन टॅक्स हा सुमारे 2,000 रुपये भरावा लागतो. त्यासाठी त्या वाहनाचं रजिस्ट्रेशन, नोंदणी आणि इतर काही कागदपत्र देखील जमा करावी लागतात. मात्र काही वेळा चेसिस नंबर स्पष्ट दिसत नाही, इंजिन नंबर स्पष्ट दिसत नाही अशा सबबी काढून वाहनधारकांची अडवणूक केली जाते. काही वेळा 15 वर्ष जुन्या वाहनांच्या चेसिस नंबर स्पष्ट दिसत नसल्यानं गाडी चोरीची आहे की काय अशी शंका उपस्थित करून वाहनधारकांची अडवणूक केली जाते. त्यामुळे कोल्हापूर प्रादेशिक परिवहन कार्यालयामध्ये नेमका कारभार कसा चाललाय याला कुणी वाली आहे की नाही असा सवाल उपस्थित होतोय. 2023-24 या आर्थिक वर्षात कोल्हापूर परिवहन कार्यालयाअंतर्गत करण्यात आलेल्या रिपासिंगमधून सुमारे 6 कोटी 11 लाखांचा महसूल मिळाला आहे. तर ग्रीन टॅक्समधून 6 अब्ज 83 कोटी 62 लाखांचा महसूल मिळाला आहे. यामध्ये एकूण 10,257 वाहनांचं रिपासिंग करण्यात आलं आहे. परिवहन कार्यालयाच्या कामकाजात सुसूत्रता कधी येणार असा सवाल या निमित्तानं आता उपस्थित होत असून कोल्हापूर प्रादेशिक परिवहन कार्यालयातील अधिकाऱ्यांकडून रिपासिंगसाठी होणारी अडवणूक कोणत्या हेतूनं होतीये त्याच्या चौकशीची मागणी नागरिकांमधून होतीये.